नमस्कार, मी परमदास जाधव. तर आपण शेती ही परंपरेनुसार आपण हे करत आजपर्यंत आलेलो आहोत. तर काही असे तंत्रज्ञान विकसित होत आहेत, जे आपल्याला शेतीमध्ये मदत करू शकतात. तर याच्यातच जे नवीन असे तंत्रज्ञान आलेलं आहे, ते म्हणजे AI. तर शेती मानवी संस्कृतीचा कणा नेहमी तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा लाभ उठवत आहेत. नांगरणीपासून ते ट्रॅक्टरपर्यंत प्रत्येक नवीन शोध शेतीला अधिक कार्यक्षम आणि उत्पादकक्षम बनवायला आहे. आता आपण एका नवीन क्रांतीच्या उंबरठ्यावर आलेलो आहोत. तर ही म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, AI क्रांती. तर ही AI क्रांती ज्यामध्ये शेतीमध्ये एक गेम चेंजर ठरत आहे. तर ह्या शेतीमध्ये AI हा एक नवीन दिशा देणारा एक कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक टेक्नॉलॉजी आहे, ज्यामध्ये दूरगामी परिणाम होणार आहेत. आणि ह्या शेतीमध्ये मोठे परिणाम हे AI मुळे होणार आहेत. तर AI आधारित प्रणाली मोठ्या प्रमाणात डेटा गोळा करतात आणि त्याचे विश्लेषण करतात. हा डेटा उपग्रह, प्रतिमा, ड्रोन, हवामान स्टेशन, मातीचे सेन्सर आणि शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून गोळा केला जातो. AIचा डेटा वापरून शेतीबद्दल अचूक माहिती घेण्यास शेतकऱ्यांना मदत होते. तर अचूक शेती AIचा प्रकार, हवामान परिस्थिती आणि पीक वाढीचा डेटा विश्लेषण करून शेतकऱ्यांना अचूक निर्णय घेण्यास मदत करते. तर हे पेरणीची अचूक वेळ, खताची योग्य मात्रा आणि पाण्याची अचूक गरज ठरवण्यास मदत होते. तर हे जे AI आहे, ते आपल्याला हवामान कसं आहे, पीक कधी घ्यायचं, माती कशी आहे किंवा पेरणी कधी करायची, हे आपल्याला सगळं सांगते. तर AI उपग्रह, प्रतिमा आणि ड्रोनचा वापर करून कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव ओळखू शकतो. तर याच्यामुळे आपल्याला कीड आणि त्याचा प्रादुर्भाव हे आपल्याला ओळखता येतं. यामुळे शेतकऱ्यांना वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास आणि पिकांच्या अनुसार त्याचे नुकसान टाळण्यास आपल्याला मदत होते. तर जे AI आहे, त्याच्याने ते वनस्पतीचे किंवा ते आपले रोपाचे फोटो पाडायचा. फोटो पाडल्यानंतर त्याला विचारायचे की काय आहे, तर ते रोगाची पूर्ण माहिती सांगते. ते कसं त्याला काय करायला पाहिजे, हे सगळं आपल्याला ते ॲप्स सांगतंय किंवा हा AI सांगतोय. तर AI हवामान अंदाज आणि मातीशी ओलावा डेटा विश्लेषण करून पाण्याची गरज अचूकपणे ठरवते. तर हे सगळं मातीची परीक्षण सुद्धा करते. ते पाणी किती आहे, त्याची पूर्ण ते पाण्याची गरज अचूकता हे सगळे ठरवते. यामुळे पाण्याची बचत होते आणि पीक उत्पादनात वाढ होते. आणि यामुळे पाणी किती लागेल, किती नको, हे सगळं ते सांगते. तर AI पीक सुधारणा प्रकल्पांना गती देण्यासाठी वापरले जाऊ शकते. हे पीक वाढीवर प्रभाव टाकणारे जनुक ओळखण्यास आणि नवीन पिकांच्या जाती विकसित करण्यात मदत करते. AI आहे हे नवीन पिकांच्या नवीन जाती विकसित करण्यासाठी हे AI मदत करते. तर AI पुरवठा
साखळी अधिक कार्यक्षम करण्यासाठी वापरले जाऊ शकते. हे पीक उत्पादनाचा अंदाज लावण्यासाठी, वाहतूक आणि साठवणूक सुव्यवस्थित करण्यासाठी आणि बाजारातील मागणीनुसार पुरवठा समायोजित करण्यासाठी वापरले जाऊ शकते. तर AI मुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. अचूक निर्णय घेण्यासाठी खते, पाणी, कीटकनाशकांवर याचा वापर कमी होतो आणि पीक उत्पादनात वाढ होते. यामुळे शेतकऱ्यांना खर्च कमी होतोय. अचूक निर्णय घेण्यासाठी संसाधनांचा वापर कमी होतो आणि अनावश्यक खर्च टाळण्यास मदत होते. तर AI पर्यावरणाचे संरक्षण करण्यास मदत करते. खते, पाणी आणि कीटकनाशकांचा वापर कमी झाल्यामुळे प्रदूषण कमी होते आणि पाण्याचे स्रोत सुरक्षित राहतात. AI हवामान बदलाच्या प्रभावांना कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करू शकते. हवामान बदलाच्या अंदाजानुसार शेती पद्धतीत बदल करण्यास मदत करते. तर AI मोठ्या प्रमाणात डेटा आवश्यकता असते. भारतात कृषी क्षेत्रात डेटाची उपलब्धता आणि गुणवत्ता हे एक मोठे आव्हान आहे. तर AI आधारित प्रणाली वापरण्यासाठी शेतकऱ्यांना तज्ज्ञांची आवश्यकता असते. भारतात तज्ज्ञांची उपलब्धता आणि शेतकऱ्यांची तांत्रिक साक्षरता हे एक आव्हान आहे. तर AI आधारित प्रणाली खरेदी आणि देखरेख करणे महाग असू शकते. यामुळे लहान शेतकऱ्यांना याचा वापर करणे कठीण होऊ शकते. तर ही शेतकऱ्यांसाठी ही आव्हाने मोठी आहेत. तर भविष्यात शेतकऱ्यांमध्ये AI क्रांती नुकतीच सुरू झालेली आहे. भविष्यात AI अधिक प्रगत आणि सुलभ होईल. हे शेतीला अधिक कार्यक्षम, शाश्वत आणि उत्पादनक्षम बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. तर अशी ही AIची संधी आपल्या शेतकऱ्यांनी याचा वापर केला पाहिजे. तर असा AIचा आपल्याला शेतकऱ्यांना शेतीसाठी हा फायदा होऊ शकतोय.